एक कम्फर्ट ब्रेकफास्ट म्हणून आपण अंड्याच्या रेसिपी सर्च करत असतो, ज्या टेस्टला चांगल्या लागतील आणि झटपट सुद्धा बनवता येतील अशाच रेसिपीज आपण जास्त करून फॉलो करतो. तर आज मी तुमच्यासाठी अंड्याची अशीच एक सुपर इझी रेसिपी शेअर केलेली आहे. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपण परातीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून नेहमीप्रमाणे जसं कणिक मळतो तसं कणिक मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये पाणी घालायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. बेसिकली आपल्याला इथे गव्हाची चपाती तयार करायची आहे, पण तुम्ही याऐवजी मैद्याची चपाती तयार केली तरी चालेल. जसं आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने मी तेल घालून गोळा चांगला मळून घेतेय, तयार करून घेतेय. बघा, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे इथे गोळा तयार करून झाला की लगेचच आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. त्यासाठी एका वाटीमध्ये मी 2 अंडी फोडून घेतलेली आहेत. यामध्ये आता आपल्याला हवे ते जिन्नस घालू शकतो. तर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, त्याचप्रमाणे बारीक चिरलेला टोमॅटो, आणि तुम्हाला काही भाज्या हव्या असेल तर त्या घालू शकता. त्याचप्रमाणे मी इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घातलेली आहे, 1 चमचा हळद पावडर, तसेच चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तुम्ही इथे धना पावडर वगैरे सुद्धा घालू शकता, गरम मसाला घालू शकता. लाल तिखट वगैरे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ऍड करा. आता मस्त असं फेटून घेतलेलं आहे, म्हणजे जे आपण बनवणार आहोत ते एकदम फ्लफी होईल. आता याच्या चपात्या तयार करायला घ्यायच्या आहेत. कणिक पण 5 मिनिटासाठी भिजून सेट आहे. तर यामधून एक गोळा घेऊन त्याला मी पीठ लावून घेतलेलं आहे, आणि आता आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. गोळा लाटला की त्यावरती परत एकदा तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि गोलाकार चपाती लाटून घ्यायची. ही रेसिपी बनवायला अजिबात अवघड नाहीये आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. जेवढ्या आपल्याला चपात्या एकदम लाटायच्या तेवढ्या लाटून घ्या. आणि त्यानंतर आता इथे पॅनवरती सगळ्यात आधी मी तेल लावून घेतलेलं आहे याला, आणि तेल लावलेल्या पॅनवरती ही चपाती आपल्याला पहिली खालची बाजू शेकवून घ्यायची. खालची बाजू शेकली की चपाती पलटी करायची. दोन्ही बाजूनी आपल्याला ही चपाती पहिल्यांदा शेकवून घ्यायची आहे. अगदी पोटभरीचा नाश्ता सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. त्यानंतर आपण जे अंड्याचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते या चपातीवरती घालायचं. अशा पद्धतीने सगळीकडे मी हे अंड्याचं बॅटर यावरती टाकून घेतलेलं आहे. कांदा, मिरची, टोमॅटो असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं कावेल त्याच्या साह्याने. याला तुम्ही अंडा चपाती, अंड्याचा पराठा म्हणू शकता. आता खालची बाजू शेकवून झाली ना, चांगली 2 ते 3 मिनिटं आपल्याला ही बाजू शेकवून घ्यावी लागते, की मग आपण हे टर्न करून घ्यायचं. आणि आता अंड्याची जी बाजू आहे ती आपल्याला परत 2 ते 3 मिनिटं शेकवून घ्यावी लागेल. खालची बाजू सुद्धा अगदी चांगली शेकलेली आहे. पलटवून फोल्ड करून घ्या अशा पद्धतीने. आणि या पद्धतीने दोन्ही बाजू शेकवून झाल्यानंतर अंडा पराठा तयार झालेला आहे. जर तुमची चपाती लहान असेल तर 2 अंड्यांच्या ऐवजी 1 अंड्याचा वापर केला तरी चालेल. हा पराठा खूप टेस्टी लागतो आणि टोमॅटो केचप बरोबर याला सर्व करा. सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी चांगला पर्याय असल्यामुळे तुम्ही हा टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला जरा सुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला दरवेळेला नवीन नवीन रेसिपीज बघायला मिळतील. तर भेटूयात आपण अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.